मुलीनंतर आता डायरेक्ट नातूच उभा केला. लोकसभेला आणि विधानसभेला दादा असं ठरवलंय. अजितदादा काय म्हणाले? रेस जीवावर बेतली, 6 तरुणांनी जीव गमावला. हिजवडीत साखर कारखान्याचा नारळ फोडला, पण तिथं आयटी पार्क उभं केलं. 5 लाख लोकांना रोजगार मिळाला. शरद पवारांनी सांगितला जुना किस्सा. विधानसभेची खडाजंगी लातूरमध्ये. शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी? शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते. बदलत्या भूमिकेवरून राज ठाकरेंचा टोला. अजितदादा म्हणाले, मला पाडण्यासाठी प्रतिभा काकी फिरत आहेत का? आता शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर. अदानींचा काळीचाही संबंध नाही. अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण. मनोज जरांगेबद्दलही बोलले. भर सभेतच ओवैसींनी सोलापूरच्या पोलिसांना नोटीस. ओवैसींना फोटो काढला आणि अंग्रेजीतील नोटीस मागवली. देवेंद्र आणि 40 गद्दार तुमच्या पोटात पाप म्हणून रात्रीच्या अंधारात पडून गेले. सुषमा अंधारेचा हल्ला बोल. शरद पवारांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद. दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द. नेमकं काय घडलं? विधानसभेची खडाजंगी. गेवराईत काका पुतण्यांचा लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान. कधी एकदा 20 तारीख येते आणि लाडक्या आमदारांना निवडून देतोय असा लोकांना झालाय. भारत गोगावले. 23 तारखेनंतर कोणाला तुरुंगात टाकायचे याची यादी तयार. संजय राऊतांचं मोठं वक्तव्य. आमच्या पक्षाचे 50 ते 60 आमदार निवडून यायला फारशी अडचण दिसत नाही. शरद पवारांचा विश्वास. सोलापूर दौऱ्यावर राज ठाकरेंची बॅगची तपासणी. व्हिडिओ समोर. विधानसभेची खडाजंगी. बहिणीच्या साथीने वाढली भावाची ताकद. परळी मतदारसंघात तुतारी वाजणार की घड्याळ चालणार? दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली. गद्दारांना सुट्टी नाही, त्यांना पराभूत करा. शरद पवारांचं आंबेगावात आक्रमक भाषण. मोठी बातमी. हिंगोलीत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार राडा. एकमेकांना मारहाणीसह गाड्यांची तोडफोड. संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ म्हणाल्या, पक्ष सांगेल त्याचा प्रचार करणार. आता नाना पटोलेंची बॅगची झडताझडती. म्हणाले, फडणवीसांची कीव येते. नियम सगळ्यांना सारखा असेल तर. 20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर. बँकाही बंद. राज्य सरकारचा आदेश जारी. परिपत्रक निघालं. केसरकर आणि यांची गुंडगिरी करणारा दिवटा पडला तरच उद्धव ठाकरेंच्या राणेंच्या मतदारसंघात आव्हान. शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते. बदलत्या भूमिकेवरून राज ठाकरेंचा टोला. अजितदादा म्हणाले, मला पाडण्यासाठी प्रतिभा काकी फिरत आहेत का? आता शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर.